निधन झालंय। प्रिया मराठे यांची कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी ठरलेली आहे। प्रिया मराठे यांनी वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। संध्याकाळी 4 वाजता त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी अशी बातमी म्हणावी लागेल। अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालंय। प्रिया मराठे यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरलेली आहे। प्रिया मराठे यांनी वयाच्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे। या संदर्भात आपण बोलूयात। राहुल कुलकर्णी मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत। राहुल, अतिशय दुर्दैवी धक्कादायक अशी बातमी, अवघ्या 38व्या वर्षी एका उत्तम अभिनेत्रीला जगाचा निरोप घ्यावा लागलेला आहे। आणि प्रिया मराठेचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्या मराठी आणि हिंदी दोन्हीही मालिकामध्ये, दोन्ही क्षेत्रामध्ये त्या तेवढ्याच सक्षम अभिनय करायच्या। सहज सुंदर अभिनय होता त्यांचा आणि त्यामुळं मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी, टेलिव्हिजन व्यवसायातली एक यशस्वी अभिनेत्री असं प्रियाबद्दल नेहमी गौरवानं बोललं जायचं। या सुखानो या 2005 ते 2008 या काळातली पहिली मालिका जी महाराष्ट्रानं अक्षरशः डोक्यावरती घेतली होती। त्यानंतर 4 दिवस सासू से, कसम से ही हिंदी मधली मालिका खूप गाजली। पवित्र रिश्ता तर आज टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती दिसते। बडे अच्छे लगते, तू तिथे मी, अशा कितीतरी भूमिका आहेत की ज्या पद्धतीनं प्रियानी त्या साकारल्या होत्या। आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीच्या भूमिका लिहिल्या या पद्धतीनं। म्हणजे तू तिथे मी, इथली प्रिया मोहिते ही नकारात्मक भूमिका ही अत्यंत गाजली होती आणि एक अशी भूमिका की जी या सुखानो या नंतरची ती भूमिका होती। प्रियाचा जन्म ठाण्यातलाच आणि बॅडमिंटन खेळण्याची आवड असलेली उत्तम अशी खेळाडू, सहज सुंदर अभिनयाबरोबरच वाचनाची आवड, अशा ह्या अभिनेत्रीनं आज हा दुर्दैवी त्यांचा प्रवास थांबला चित्रपट सृष्टीमध्ये। आणि टेलिव्हिजनच्या क्षेत्रातले अनेक लोक या संदर्भामध्ये व्यक्त होत आहेत। आज 4 वाजता अंत्यविधी सोहळा होणार आहे। राहुल, प्रिया मराठे ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, मराठी आणि हिंदीमध्ये अतिशय उत्तम काम करत होत्या। मराठीमध्ये बरोबर हिंदीमधल्या अनेक मालिका त्यांच्या गाजल्या, त्यामध्ये पवित्र रिश्ताचा उल्लेख आवर्जून करावा लागेल। अर्थात पवित्र रिश्ता अजूनही। राहुल, तुमच्याकडे थोडंसं पुन्हा एकदा येते। चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। दिलीपजी, अतिशय धक्कादायक बातमी, आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे। तुम्ही अनेक वर्षांपासून या सिने क्षेत्रामध्ये अनेकांचे इंटरव्ह्यू केलेले आहेत, अनेकांचा प्रवास पाहिलेला आहे। प्रिया मराठे सारखी अतिशय उत्तम अभिनेत्री आपल्याला सोडून जाते, हे अतिशय दुर्दैवी आहे। उत्तम अभिनेत्री आणि उत्तम माणूस, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकं धक्कादायक आहे ना की इतक्या अनपेक्षितपणे ही बातमी आपल्या पायात आली आणि सगळेच हादरलेले आहेत। म्हणजे मनोरंजन क्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्यांना अतिशय मोठा धक्का बसलेला आहे। आणि होतं असं की आपण कलाकारांना पाहत असतो, आम्ही पत्रकार म्हणून भेटत असतो, परंतु त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये किंवा खाजगी आयुष्यामध्ये ते कशा पद्धतीने कुठल्या गोष्टीची संघर्ष करत असतात याची आपल्याला फारशी अशी कल्पना येत नाही। आणि अचानक अशी जेव्हा बातमी येते तेव्हा आपण अगदी सुन्न जातो। आता पवित्र रिश्तामुळे ती घराघरामध्ये पोहोचली। मला तिचा एक किस्सा आठवतो की ती पूर्वी ठाण्याला राहायला होती आणि ती अशी म्हणायची की पूर्वी त्यांच्या घरी जो गणपती यायचा तो मराठ्यांचा गणपती म्हणून त्या विभागामध्ये ओळखला जायचा आणि कालांतरानंतर जो प्रियाच्या घरचा गणपती असं ओळखलं जायला लागलं। आणि अलीकडे ती मीरा रोडला काही वर्षापूर्वी राहायला आली होती आणि उत्तम माणूस, कारण आता तिने ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर किंवा निर्मात्यांबरोबर सोबत काम केलं, म्हणजे असं राजन वनीच्या सिनेमामध्ये तिने अलीकडेच काम केलं 1 वर्षभरापूर्वी, तर उत्तम सहकार्य करणारी, कारण त्या सिनेमाचं शहापूरला शूटिंग होतं आणि शहापूरला बरेच दिवस राहायचं होतं, पण तिने कसले आडेवेडे न घेता आणि तिकडे राहण्याची तयारी दाखवली आणि जेवढं म्हणून सहकार्य करता येईल तेवढं केलं। म्हणजे तिच्यासोबत काम करण्याचे अनुभव अतिशय चांगले आहेत। जसं पवित्र रिश्ताचं शूटिंग तिकडे साकीनाक्याजवळच्या एका स्टुडिओमध्ये व्हायचं, तिकडे सेट लागला होता आणि उषा नाटकणींपासून अजय वडावकरपर्यंत असे सगळ्या वयोगटातले किंवा स्तरातले 2 पिढ्यातले कलाकारांसोबत तिने याच वेळेला काम केलं। आणि अशा वेळेला जो पुढच्या पिढीचा कलाकार असतो त्याला मागच्या पिढीशी जोडून घेताना ते कशा पद्धतीने आपण सुसंवाद साधला पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणून प्रिया मराठेचं नेहमीच नाव घेतलं जायचं। दिलीप सर, तुम्ही आता प्रिया मराठे यांच्याबद्दल आठवणी सांगताना आवर्जून उल्लेख केला त्यांच्या घरच्या गणेशोत्सवाबद्दल। प्रिया मराठे यांचा घरचा गणपती मराठ्यांचा गणपती आणि पुढे प्रियाच्या घरचा गणपती म्हणून ओळखला जायचा, आणि यापेक्षा वाईट काय असेल की या गणेशोत्सवाच्या काळामध्येच ते आपल्याला सोडून गेलेले आहेत। दिलीप सर, त्यांच्या अनेक सुंदर सिरियल गाजलेल्या आहेत, मात्र त्यांनी सुंदर सुरस अभिनय करताना काही ग्रे शेड सुद्धा आपल्या सिरियलमध्ये केलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा त्या तितक्याच सपखलपणे
मिक्स होऊन जायच्या आणि तितक्याच सुंदर वाटायच्या स्क्रीनवरती. हो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे कुठेही ना, म्हणजे तो मूळ व्यक्तिमत्वातला जो सॉफ्टपणा होता प्रिया मराठेच्या, तो त्या भूमिकेमध्ये किंवा अभिनयामध्ये सुद्धा तोच संयमितपणा जो आहे ना तो कायम ठेवला. बऱ्याचदा काय होतं, मग ते कधी कधी लाऊड होण्याची शक्यता असते. विशेषतः मालिकेमध्ये काम करताना लाऊडपणाचं एक उगच काहींचा गैरसमज, पण प्रिया मराठेंनी ना ते कुठेही होऊ दिलं नाही. जो संयम मूळ व्यक्तिमत्वामध्ये होता ना तोच त्या अभिनयामध्ये राखला आणि त्याच्या तो राखल्यामुळे मला असं वाटतं की प्रिया मराठेंनी केलेले साकारलेल्या व्यक्तिरेखा लोकांपर्यंत पण पोहोचल्या आणि प्रिया मराठेंनी मनोरंजन क्षेत्रामध्ये अनेकांशी नातं जोडलं. म्हणजे आता आपण ते व्यावसायिक क्षेत्र वगैरे सगळं असं म्हणत असतो, परंतु एक व्यक्तिगत पातळीवर नव्या आणि जुन्या पिढीशी आपण कसा समतोल राखायचा, संवाद साधायचा आणि कशा पद्धतीने आपली वागणूक ठेवायची याचं एक उत्तम उदाहरण म्हणून प्रिया मराठे होती असं मी म्हणेन. निश्चित. आणि त्यांचा अभिनय पाहताना तो सहज सुंदर स्क्रीनवरती आणि नजरेतला अभिनय काय असतो, चेहऱ्यावरच्या हावभावामधला अभिनय काय असतो हे पाहताना, पावलोपावली त्यांच्या सिरियल पाहताना, सिनेमे पाहताना किंवा नाटकामध्ये त्यांचा अभिनय पाहताना आवर्जून जाणवायचं. सर, नाटकामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं होतं. एक परिपूर्ण खून, तिला काय सांगायचं, असे नाटक सुद्धा त्यांचे खूप गाजले होते. म्हणजे कसं माहिती ना की ही 3 माध्यमं आहेत, चित्रपट, मोठा पडदा, मालिका, छोटा पडदा आणि रंगभूमी म्हणजे आपण रंगमंचावर काम करतो. तिन्ही माध्यमं वेगळी आहेत. तिन्ही माध्यमांमध्ये काम करताना आपली जी देहबोली आहे किंवा भाषाशैली आहे ती वेगळी असायला पाहिजे. त्याचं भान प्रिया मराठेंना खूप अगोदर आलं. म्हणजे माध्यमांसोबत स्वतःमध्ये बदल करून घेतल्यामुळे मला असं वाटतं की प्रिया मराठेला यश मिळालं. परंतु आता ज्या पद्धतीने म्हणजे वयाच्या 38व्या वर्षी जर एखाद्या कलाकाराचा आणि जे म्हणजे त्यांची वाटचाल चांगली चाललेली आहे, म्हणजे एक लक्षवेधक अशी वाटचाल किंवा प्रभावी अशी वाटचाल आणि प्रिया मराठेचा चाहता वर्ग सुद्धा आता वाढलेला होता, अशा वेळेला गणेशोत्सवामध्ये अशी बातमी येणं मला असं वाटतं ना की ही बातमी पोचवणं फार अवघड आहे. कारण आज जे मनोरंजन क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कलाकार ज्या पद्धतीने आज सकाळपासून व्यक्त होत आहेत ते बघता म्हणजे हे किती म्हणजे काहीही घडू शकतं आयुष्यामध्ये, कधीही काही घडू शकतं आणि ते जर वयाच्या 38व्या वर्षी असं घडत असेल तर ती शोकांतिक आहे. म्हणजे याच्यावर आपण म्हणजे ह्या अशा प्रकारच्या बातमीवर आपण वेगळं काय बोलायचं हाच एक प्रश्न आहे. खरं. दिलीप सर, तुम्ही सुरुवातीलाच प्रिया मराठे यांच्याबद्दल बोलताना उल्लेख केला की त्या जितक्या उत्तम अभिनेत्री होत्या तितक्याच उत्तम व्यक्ती सुद्धा होत्या आणि बॅडमिंटनपटू म्हणून त्यांनी खरं तर सुरुवात केलेली होती आणि पुढे अभिनयाकडे वळल्या. त्यांच्या सोबतच्या तुमच्या काही गप्पांच्या किंवा काही इंटरव्ह्यूच्या काही आठवणी सांगू शकाल? मला वाटतं काही साधारण एक कोरोनाच्या अगोदर एका मराठी सिनेमामध्ये त्यांनी काम केलं असताना माझी ती भेट झाली होती. आणि आता कसं आहे की मी आता इतकी वर्ष काम करतो, ज्या पुढच्या पिढीच्या कलाकाराशी संवाद साधताना त्या कलाकाराला सुद्धा आपण कम्फर्ट झोन देणं महत्वाचं आहे. परंतु प्रिया मराठेंनी सुद्धा माझ्याशी संवाद साधताना असं कुठे म्हणजे की आपण एक भान ठेवलं की आपण एक सिनियर पत्रकाराशी बोलतो आणि त्याच वेळेला नेमकं काय आपण बोललं पाहिजे, नेमकं काय आपण सांगायला पाहिजे. आणि हाच त्यांच्या व्यक्तिमत्वातला मधला एक महत्वाचा गुण होता. सर, खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी आपण बोललात याबद्दल. अभिनेत्री मानसी नाईक सुद्धा आपल्या सोबत आहेत. मानसीजी, खरं तर अशी प्रतिक्रिया घेण्याची आमच्यावरती वेळ येऊ नये अशी आमची कायमच भावना असते. प्रिया मराठे सारखी एक उत्तम अभिनेत्री, उत्तम व्यक्ती आपल्याला सोडून जाते, तिच्यासोबतच्या काही आठवणी? खरं तर मला आत्ताच ही न्यूज मिळाली, मला माफ करा माहिती नव्हतं. मला प्रिया म्हणून एक मैत्रीण म्हणून माझ्यासाठी खूप वेगळी होती, खूप खास होती, जवळची होती. कारण आम्ही मालिका एकत्र केली होती. माझी पहिली मालिका 4 दिवस सासूचे, त्याच्यामध्ये मला एक खूप गोड मैत्रीण लाभली होती. आणि आता ही न्यूज ऐकून खरं तर माझा विश्वास बसत नाहीये. मला अजूनही असं वाटतंय की हे कुठेतरी अफवा आहे, पण जर हे खरं असेल तर हे खूप भयानक आहे. आणि मला यावेळेस काय प्रतिक्रिया दिली पाहिजे मला माफ करा काहीही सुचत नाही आहे. कारण ती खूप गोड आहे. मी होती हा शब्द वापरणारच नाही, हे टर्म फार चुकीचं आहे. ती माझ्यासाठी खूप गोड आहे आणि नेहमीच राहणार.
मी एवढंच बोलू निश्चित इच्छिते. ते आमच्याही आठवणीमध्ये कायम असतील. मानसीजी, मला कळते तुमच्या सध्याच्या भावना. तुमच्या मात्र एक शेवटचा प्रश्न विचारते. 2006 ते 2011 या काळामध्ये 4 दिवस सासूची ही मालिका सुरू झाली, लाभली आम्हाला सगळ्यांना सुद्धा त्यांचा आणि तुमचा अभिनय पाहायला मिळाला. त्या दरम्यान तुमच्या दोघींची मैत्री झाली. मात्र आत्ताची जी बातमी आहे त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. तुम्ही त्यांची मैत्रीण आहात, तुम्हाला या संदर्भातलं काही माहिती होती? मी खरं सांगू, मला काहीच माहिती नव्हती. आणि हा असा विषय आहे ना, खरं तर आपण हे कुठे सांगत फिरत नाही. तर मला असं वाटतं तिची तीच भूमिका असेल की तिने फार लोकांना सांगितलं नसेल, अथवा कसं असतं की अशा ह्याच्यामध्ये काही लोकांना फार असं वेगळं वाटतं की सिम्पथी गेन करतायत लोक. तर तसं नसून हा जो विषय हा ऑलरेडी फार गंभीर आहे. आणि जर असं असेल तर मला ही न्यूज सुद्धा आत्ताच कळती आहे की तिला म्हणजे असं काहीतरी झालं होतं. आणि म्हणजे मला, मी जसं म्हणाले तसं की माझा आवाज सुद्धा मला ना म्हणजे वेगळा वाटतोय आता, याच कारणाने की मला कळत नाही की मी काय बोलायचं, कारण मला डायजेस्ट होत नाहीये. कारण कसं आहे की माझ्या सुरुवातीच्या घटकेला मला लाभलेली काही माणसं आणि त्या माणसांपैकी प्रिया होती. आणि मला फक्त म्हणजे एक मुलगी म्हणून नाही तर एक अभिनयात सुद्धा तिने मला फार मदत केलेली आहे सीन करताना. कारण तेव्हा मला सीन्स करताना तिच्या बरोबर काही जर माझे सीन्स आले तर ती मला खूप मदत करायची. मी म्हणजे माझी आठवण नेहमी हीच राहील. निश्चित. मानसी नाईक, खूप खूप धन्यवाद. खरं तर आम्हाला कळू शकतात तुमच्या भावना, तुमची सध्याची परिस्थिती, पण तरी सुद्धा तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. अतिशय दुःखद धक्कादायक बातमी आपण पाहतोय. अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालेलं आहे. एक उत्तम अभिनेत्री आणि तितकीच उत्तम व्यक्ती म्हणून तिच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात असतील अशी भावना प्रत्येकजण व्यक्त करते. प्रिया मराठे या प्रत्येकांच्या सुपरिचित अशा व्यक्तिमत्व होत्या आणि अभिनेत्री होत्या. अनेक पडद्यांवरती त्यांनी छोट्या मोठ्या सिरियलमध्ये अनेक काम केलेलं आहे. मराठी हिंदी मालिकांमधून त्या घराघरामध्ये पोहोचल्या. 4 दिवस सासूसे, तू तिथे मी, या सुखांनो या मालिकेमध्ये त्यांनी काम केलं. पवित्र रिश्ता या कार्यक्रमानं खरी ओळख त्यांना मिळाली. बडे अच्छे लगते है या मालिकेत भूमिका साकारली. 2012 मध्ये शंतनू आणि प्रिया यांनी लग्न केलं. प्रिया मराठे यांची कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. वयाच्या 38व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2022-23 या काळामध्ये तुझेच मी गीत गाता आहे या सिरियलमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केलेला होता. आणि यासोबतच आता होऊ दे धिंगाणा यामध्ये स्पर्धक म्हणूनही काम केलं. कदाचित त्यांचं हे शेवटचं काम असावं आणि त्यानंतर त्यांची खऱ्या आयुष्यातली, आपल्या आयुष्यातली एक लढाई सुरू झालेली होती आणि त्यामुळे कदाचित त्या स्क्रीनवरती दिसत नव्हत्या. मात्र 2006 पासून सुरू झालेला अभिनयाचा प्रवास 2022 पर्यंत अविरत सुरू होता. हिंदी मराठी मालिकांमध्ये त्यांनी उत्तम काम केलं. यासोबत अनेक नाटकांमध्ये सुद्धा त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. मात्र त्यांची कर्करोगासोबत जी झुंज सुरू होती ती अपयशी ठरलेली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये अभिनेत्री प्रिया मराठे आपल्याला सोडून गेलेले आहेत. कर्करोगाबरोबर त्यांची लढाई सुरू होती. प्रिया मराठे यांनी वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांचे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.